आपण ब्रायोफाइटला सुरुवात केली पण शेवटच्या लेक्चर मध्ये. तर ब्रायोफाइट्स आपण सांगितलं these are the plants which are found in the marshy land or marshy habitat. मार्शी टाइपच्या हॅबिटॅट मध्ये शेडी प्लेसेस जिथे आहेत अशा पर्टिक्युलर प्लेसेस वर आपल्याला ब्रायोफाइट्स खूप कॉमनली पाहायला मिळतात. दे आर व्हेरी फ्रिक्वेंटली फाउंड इन द मार्शी लँड. त्यानंतर या ब्रायोफाइट्स मध्ये एक युनिक फीचर आपण सांगितलं these are the plants which are amphibian in nature or they show a amphibious nature. पण amphibious nature मध्ये काय सांगतो आपण, बेसिकली एका अशा टाइपचे प्लांट्स आहेत जे टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये तर राहतात पण त्यांना त्यांच्या रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी रिप्रोडक्शन मध्ये ऍक्च्युली फर्टिलायझेशनची जी स्टेप आहे या फर्टिलायझेशनच्या स्टेपसाठी त्यांना वॉटरची रिक्वायरमेंट आहे. द फर्टिलायझेशन कॅन नॉट टेक प्लेस इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर, सो दे आर टर्म्ड ॲज युबिक्युशियस ॲम्फिबियस प्लांट. बरोबर आहे. ॲम्फिबियन्स जसं आपण ॲम्फिबियन ऑर्गॅनिझमला आपण उभयचर म्हणतो. उभयचर म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा दोन्ही पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये दोन्ही पर्टिक्युलर इकोसिस्टम मध्ये जे ऑर्गॅनिझम त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करू शकतात अशांना आपण युबिक्युशियस टाइपचे ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो. आणि हे ब्रायोफाइट जे आहेत हे ब्रायोफाइट सुद्धा ब्रायोफाइट युबिक्युशियस नेचर असणारे पर्टिक्युलर प्लांट्स आहेत. बरोबर आहे. ॲम्फिबियस नेचर असणारे दोन्ही पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये प्रॉपरली ग्रो होणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. फक्त कंडिशन एकच आहे, ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात त्यावेळेस त्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसच्या वेळेस त्यांना वॉटरची रिक्वायरमेंट आहे. Otherwise, they can complete their life cycle in the absence of water also. जसं अल्गीच्या बाबतीत आपण सांगितलं अल्गीज काय करतात, अल्गी त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात ओनली इन दी ॲक्वाटिक हॅबिटॅट, मोस्टली ॲक्वाटिक हॅबिटॅट मध्ये. तसं सर्टन अल्गीज आपण टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये सुद्धा प्रेझेंट असलेल्या सांगतो. पण मोस्ट ऑफ द अल्गीज जे असतात मोस्ट ऑफ द अल्गीज ॲक्वाटिक हॅबिटॅट मध्ये सस्टेन करतात किंवा ॲक्वाटिक हॅबिटॅट मध्ये सर्वाइव्ह करतात. म्हणजे इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं तर बघा आज आपल्याला पुढचा पॉइंट स्टडी करायचा आहे या ब्रायोफाइट्सचं क्लासिफिकेशन. सिंपल एका लाईन मध्येच क्लासिफिकेशन आपण सांगणार आहे आणि क्लासिफिकेशन मध्ये जे दोन ग्रुप्स आपण तयार करणार आहेत त्या दोन ग्रुप बद्दल आपल्याला डिटेल मध्ये डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट आपल्याला ब्रायोफाइट्सचं क्लासिफिकेशन स्टडी करायचं. बघा काय केलेलं आहे ब्रायोफाइट्स आर ब्रॉडली कॅटेगराइज्ड इनटू टू कॅटेगरी. तशात बेसिकली तीन कॅटेगरीज आपण कन्सिडर करतो पण अकॉर्डिंग टू आवर सिलेबस काय केलेलं आहे बघा जी एक एक्स्ट्रा कॅटेगरी किंवा एक्स्ट्रा जो एक ग्रुप आहे तो एक्स्ट्रा ग्रुप एका सेम ग्रुप मध्ये त्याला दोन्हीला इन्क्लूड करून थोडासा लार्जर टाइपचा ग्रुप तयार केला तर त्याची आपण सब हेडिंग त्याला नंतर स्टडी करणार आहे. The bryophytes are broadly categorized into two category or into two groups. Entire bryophyte जेवढे काही आपल्याला पाहायला मिळतात. तसं आपण डायव्हर्सिटीच्या बाबतीत जर ब्रायोफाइटच्या पाहिलं तर टोटल 960 जेनरा 960 जीनस किंवा 960 जेनरा आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात आणि टोटल 25,000 स्पीसीज आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात. त्याच्या एंटायर स्पीसीज आहेत किंवा जे एंटायर जनरा आहे या एंटायर जनराला आपण दोनच ग्रुप मध्ये डिवाइड करतो. दोन लार्जर ग्रुप्स आपण ब्रायोफाइटचे तयार करतो ऑन द बेसिस ऑफ देअर पिक्युलियर फीचर और ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टर. काय कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो का या ब्रायोफाइट मध्ये प्रेझेंट असलेलं त्यांचं जे थॅलसचं स्ट्रक्चर आहे थॅलसचं स्ट्रक्चर किंवा मोर ॲक्युरेटली आपण त्याला कन्सिडर करतो गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइटचं जे स्ट्रक्चर आहे. The structure of gametophyte and sporophyte is the unique feature or these are the unique peculiarities which can be used for the classification of bryophyte. बरोबर. सिंपली आपण क्लासिफिकेशनच्या बाबतीत सुद्धा सिंपल टर्म आपण सांगतो. The classification is simply a grouping up of an organism. काय करणं ऑर्गॅनिझम ची ग्रुपिंग करणं ऑन द बेसिस ऑफ ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलॅरिटीज
सिमिलॅरिटीज अँड दी डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये असणारे जे सिमिलर फीचर्स आहेत आणि डिफरंट फीचर्स किंवा सिमिलर कॅरेक्टर आणि डिफरंट कॅरेक्टर जे आहेत या कॅरेक्टरच्या बेसिसवर काय करणं, त्यांची ग्रुपिंग करणं. तसं ब्रायोफाइट्सचे आपल्याला ग्रुप्स तयार करायचे आहेत. यांचे ग्रुप तयार करण्यासाठी सुद्धा काही सेम टाइपचे कॅरेक्टर आणि डिफरंट टाइपचे कॅरेक्टर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. कोणते कॅरेक्टर कन्सिडर करतो आपण ब्रायोफाइटच्या क्लासिफिकेशनसाठी? कॉमनली त्यांचा गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट हे दोन पर्टिक्युलर कॅरेक्टर आपण त्यांचे कन्सिडर करतो. पहिलं आपण गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर गॅमेटोफाइट ब्रायोफाइट मध्ये बेसिकली आपल्याला दोन फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. Bryophyte exhibit two types of gametophyte, that is a thalloid gametophyte and a leafy gametophyte. Thalloid आणि leafy असे दोन बेसिक टाइपचे गॅमेटोफाइट आपल्याला या पर्टिक्युलर ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात. Thalloid म्हणजे काय? तर सिम्पली thalloid is nothing but a plant body or it is a plant body which is not differentiated into root, स्टेम अँड लीफ. असं एक प्लांटचं स्ट्रक्चर, ज्या प्लांटच्या स्ट्रक्चरला आपल्याला रूट मध्ये, स्टेम मध्ये आणि लीफ मध्ये डिफरन्शिएट करता येत नाही, त्या पर्टिक्युलर टाइपच्या स्ट्रक्चरला आपण थॅलॉइड स्ट्रक्चर कन्सिडर करतो किंवा त्याला सिंपल एक टर्म यूज केला जाते थॅलस. बरोबर आहे. द प्लांट बॉडी which cannot differentiate or which cannot be divided into a root like, stem like and leaf like structure. ज्यावेळेस लिफी गॅमेटोफाइट या ब्रायोफाइट मध्ये प्रेझेंट आहे त्यावेळेस लिफी गॅमेटोफाइट मध्ये आपल्याला रूट, स्टेम आणि लीफ तीनही टाइपचे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. पण जे स्ट्रक्चर त्या गॅमेटोफाइट मध्ये प्रेझेंट असतात हे ऍक्च्युअली ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लीफ टाइपचे स्ट्रक्चर नसतात. बरोबर आहे. these structures are homologous with the root, stem and leaf of higher plant. जनरली हायर प्लांटचे जे स्ट्रक्चर आहे या हायर प्लांटच्या स्ट्रक्चरला बेसिकली आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक आपण सांगतो त्याची रूट सिस्टीम, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम, अशा दोन डिस्टिंक्ट सिस्टम मध्ये आपल्याला हायर प्लांटचं स्ट्रक्चर काय करता येते, डिफरन्शिएट करता येते. तसं इथे सुद्धा आपल्याला रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम मध्ये डिफरन्शिएशन करता येईल लिफी स्ट्रक्चर असल्यामुळे, लिफी थॅलॉइड असल्यामुळे. पण या लिफी थॅलॉइड मध्ये किंवा लिफी स्ट्रक्चर मध्ये जे रूट, स्टेम आणि लीफ हे जे तीन पार्ट आहेत, ऑल these three part are actually not a true root, true stem and leaf. बरोबर आहे. एक्झॅक्टली मॉर्फोलॉजी त्यांच्यासोबत सिमिलर नाही, but they perform a same function with this root, stem and leaf. So these structure are considered as the homologous part or homologous organ of the bryophyte. homologous आहे. homologous म्हणजे कशा आपण सांगतो स्ट्रक्चर त्यांच्यासोबत सेम नाही, एक्झॅक्टली सेम टाइपचे स्ट्रक्चर प्रेझेंट नाही, बट दे परफॉर्म द सेम फंक्शन. जसं एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ. या ब्रायोफाइट्स मध्ये जो गॅमेटोफाइट आहे त्या गॅमेटोफाइट मध्ये लिफी गॅमेटोफाइट असणाऱ्या पर्टिक्युलर ब्रायोफाइट्स मध्ये रायझॉइड नावाचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. दिस रायझॉइड आर द स्ट्रक्चर विच आर होमोलॉगस विथ रूट. कशासोबत होमोलॉगस आहे स्ट्रक्चर? रूट सोबत होमोलॉगस असलेलं स्ट्रक्चर आहे. आता रूटचं फंक्शन काय फंक्शन आहे रूटचं? रूट्स आर बेसिकली इन्व्हॉल्व्ड इन दी ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल न्यूट्रिएंट. काय करायचंय? प्लांटला लागणारे जे टोटल मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत हे मिनरल न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करणं आणि त्याच्यासोबत वॉटरचं ऍब्झॉर्प्शन करणं हे रूटचं बेसिक फंक्शन आहे. तसं रायझॉइड सुद्धा हेच सेम फंक्शन परफॉर्म करतात. बरोबर आहे. Rhizoids are also involved in the absorption of water and mineral nutrient from the soil medium, but the structure of root and structure of rhizoid are distinct. बरोबर आहे. दोन्हीचे स्ट्रक्चर कसे डिसिमिलर आहे, डिस्टिंक्ट टाइपचे स्ट्रक्चर्स आहेत. जसं रूट मध्ये जर आपण पाहिलं तर रूट मध्ये आपल्याला एक्सटेन्सिव्ह ब्रांचिंग पाहायला मिळते. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी रूट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यासोबत रूट हेअर नावाचं एक युनिक स्ट्रक्चर हायर प्लांटच्या रूट्सवर आपल्याला पाहायला मिळतं. पण रायझॉइडचं आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर रायझॉइड मध्ये बेसिकली दोन टाइपचे रायझॉइड्स या ब्रायोफाइट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणते दोन टाइपचे रायझॉइड्स आहेत पहा? द रायझॉइड्स व्हिच आर मेड अप ऑफ फ्रॉम द सिंगल सेल दे आर टर्म्ड ॲज युनिसेल्युलर रायझॉइड आणि रायझॉइड्स व्हिच आर मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर रायझॉइड असे बेसिकली दोन टाइपचे रायझॉइड्स आपल्याला या ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात.
आता पहा युनिसेल्युलर रायझोइड्स मध्ये एक युनिक कंडिशन, एक स्पेसिफिक कंडिशन आपल्याला तिथे पाहायला मिळते. दिस युनिसेल्युलर रायझोइड्स शो और दे एक्झिबिट अ सिनोसाइटिक कंडिशन. सिनोसाइटिक कंडिशन म्हणजे कशी कंडिशन आहे रे? इट इज अ ऑकरन्स ऑफ और प्रेजेंस ऑफ मोर दॅन वन न्यूक्लियस इन अ सिंगल सेल. एकच सिंगल सेल आहे, पण एका सिंगल सेल मध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. पण आपण जर सेल थिअरी पाहिली तर अकॉर्डिंग टू सेल थिअरी आपण काय सांगतो? अकॉर्डिंग टू सेल थिअरी देयर इज अ सिंगल न्यूक्लियस इन अ सिंगल सेल. एका सिंगल सेल मध्ये न्यूक्लियस किती असायला पाहिजे? एकच असायला पाहिजे सेल थिअरी नुसार. पण इथं सेल थिअरीला रिजेक्ट करणारा एक पर्टिक्युलर ऑर्गन, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आपल्याला या ब्रायोफाइटच्या रूट्स मध्ये पाहायला मिळते, ज्याला आपण युनिसेल्युलर रायझोइड्स म्हणालो. युनिसेल्युलर रायझोइड्स मध्ये सेल तर एकच आहे, सायटोप्लाझम एकच कंपेअर केलेला आहे, पण त्या सायटोप्लाझम मध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात. विदाउट द कंपार्टमेंटलायझेशन, यांच्यामध्ये कंपार्टमेंट प्रेझेंट नाही. एकच सिंगल सेल आपल्याला ऑब्झर्व होते आणि या एका सिंगल सेल मध्ये मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन. ही जी मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन आहे, दिस मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन इज टर्म्ड ॲज कोइनोसाइटिक कंडिशन किंवा त्याला सिंपली सिनोसाइटिक कंडिशन सुद्धा कन्सिडर करतो आपण. तर सिनोसाइटिक टाइपचे युनिसेल्युलर रायझोइड्स या ब्रायोफाइट्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यासोबत कम्प्लिटली डिस्टिंक्ट टाइपचे म्हणजे याच पर्टिक्युलर रायझोइड्स मध्ये जर आपण कंपार्टमेंट फॉर्म केले, याच्यामध्ये प्रत्येक न्यूक्लियसला आपण त्या वॉलचं फॉर्मेशन करून सेपरेट जर केलं तर मल्टी सेल्युलर कंडिशन होईल. आणि मल्टी सेल्युलर कंडिशन मध्ये बेसिकली दोन टाइपचे रायझोइड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. एक मल्टी सेल्युलर मध्ये सिंपल मल्टी सेल्युलर, सिंपली ब्रँच और सिंपल फिलामेंटस आपण त्याला कन्सिडर करू. आणि सिंपल फिलामेंटस सोबत आणखी एका टाइपचे रायझोइड ज्याला आपण म्हणतो ब्रँच्ड फिलामेंटस रायझोइड. ब्रँच फिलामेंटस रायझोइड असे बेसिकली दोन टाइपचे रायझोइड्स या ब्रायोफाइट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर ब्रायोफाइट काय करत असेल, लिफी स्ट्रक्चर एक्झिबिट करत असेल तर, आणि जर थॅलॉइड असेल तर त्या थॅलॉइड मध्ये रूट मध्ये, स्टेम मध्ये, लीफ मध्ये आपल्याला डिफरन्शिएशनच करता येत नाही. सेपरेट पार्ट आपल्याला ते सांगताच येत नाही. समजलंय? त्याच्यानंतर बघा या गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइटचं फंक्शन जर आपण पाहिलं, गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट्स व्हिच आर प्रेझेंट इन द ब्रायोफाइट काय फंक्शन परफॉर्म करतात बघा. गॅमेटोफाइट आर बेसिकली इन्व्हॉल्वड इन द न्यूट्रिशन. गॅमेटोफाइटचं फंक्शन काय रे? त्या प्लांटला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. आणि स्पोरोफाइटचं फंक्शन असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करणं. स्पोरोफाइट्स इज इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली असेक्शुअल रिप्रोडक्शन नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असलेला पार्ट आहे. स्पोरोफाइट will responsible for the production of spore. काय केलं जाणार आहे? स्पोरोफाइट द्वारे स्पोरचं प्रोडक्शन केलं जाणार आहे. जे स्पोर डिप्लॉयड असतात, बरोबर, स्पोर्स आर ऑलवेज डिप्लॉयड इन नेचर which will give rise to or on germination this spore will give rise to the gametophyte. स्पोर पासून पुन्हा अगेन आपल्याला काय फॉर्म करता येते? गॅमेटोफाइटचं फॉर्मेशन करता येते. जसं आपण पाहतो प्लांट्स मध्ये किंवा हायर प्लांट्स मध्ये ज्या सीड्स असतात, या सीडची जर तुम्ही सोइंग केली तर सीडची सोइंग केल्यानंतर सीडचं जर्मिनेशन होतं. सीडचं जर्मिनेशन होऊन न्यू प्लांटचं प्रोडक्शन तयार आपल्याला पाहायला मिळते. नवीन प्लांट आपण काय करतो? त्या सिंगल सीड पासून प्रोड्यूस करतो. तसं ब्रायोफाइट्स मध्ये यांच्या सीड्स आपण यांच्या स्पोरला कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे. स्पोर्स आर डायरेक्टली कन्सिडर्ड ॲज द सीड्स ऑफ ब्रायोफाइट. कशामुळे सीड्स आपण त्याला कन्सिडर करतो? कारण या स्पोरचं जर त्याला जर प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशन मिळाली किंवा सुटेबल कंडिशन जर असतात, फेवरेबल कंडिशन जर असतात, तर या फेवरेबल कंडिशन मध्ये स्पोर विल गिव्ह राईज टू द गॅमेटोफाइट. मग गॅमेटोफाइट पुन्हा काय होईल? मॅच्युअर होईल. गॅमेटोफाइट मॅच्युअर झाल्यानंतर तो स्पोरोफाइट प्रोड्यूस करेल आणि स्पोरोफाइट मध्ये अगेन काय केलं जातात? स्पोर प्रोड्यूस केला जातात. म्हणजे त्यांच्या लाईफ सायकल मध्ये गॅमेटोफाइट, स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट, स्पोरोफाइट यांचं कंटिन्युअसली काय होत जात आहे? अल्टरनेशन होत जात आहे. आणि या पर्टिक्युलर अल्टरनेशनला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन कन्सिडर करतो. अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन दी ब्रायोफाइट. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय करणं? गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट यांच्यामध्ये कंटिन्युअसली अल्टरनेशन करणं. कसं अल्टरनेशन होते पहा.
गॅमेटोफाइट आहे, गॅमेटोफाइट मॅच्युअर झाल्यानंतर गॅमेटोफाइट वर स्पोरोफाइट प्रोड्यूस केला जाते. जसं एखादा प्लांट मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यावर फ्लावर, सीड, फ्रूट प्रोड्यूस केला जातात, तसं ब्रायोफाइट मधला गॅमेटोफाइट मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यावर काय केलं जाते, स्पोरोफाइट प्रोड्यूस केला जाते. स्पोरोफाइट प्रोड्यूस झाल्यानंतर स्पोरोफाइट मध्ये जे गॅमेट्स आहेत ते गॅमेटचं फ्युजन होऊन त्यांचं फर्टिलायझेशन होऊन तिथे स्पोर प्रोड्यूस केला जातात. स्पोर ज्यावेळेस डेहिसन्स होईल स्पोरचं, स्पोर ज्यावेळेस स्पोरोफाइट मधून बाहेर पडतात, डेहिसन झाल्यानंतर त्या स्पोरला जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर त्या स्पोर पासून अगेन आपल्याला न्यू ब्रायोफाइटचं फॉर्मेशन करता येते किंवा न्यू गॅमेटोफाइटचं प्रोडक्शन करता येते. आणि गॅमेटोफाइटचं फंक्शन काय आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टू प्रोव्हाइड अ न्यूट्रिशन. काय करते गॅमेटोफाइट, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करते. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करते म्हणजे काय करते तो, इट इज बेसिकली इन्वॉल्वड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जनरली ग्रीन कलरचा पार्ट आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ह्या फोटोसिंथेटिक पिगमेंटचा यूज करून लाईट एनर्जी ट्रॅप करणं, लाईट एनर्जी ट्रॅप करून त्या सेम लाईट एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणं. बरोबर आहे. कन्वर्जन ऑफ लाइट एनर्जी इनटू अ केमिकल एनर्जी इट सिंपली टर्म्ड एज द photosynthesis, and this photosynthesis is performed by the green structure or green part of the plant, that is the gametophyte. हा गॅमेटोफाइट काय करते, फोटोसिंथेसिस ची प्रोसेस परफॉर्म करत आहे. तर या गॅमेटोफाइटच्या आणि स्पोरोफाइटच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर आपण ब्रायोफाइट्सला बेसिकली दोन लार्जर ग्रुप्स मध्ये डिवाइड करतो. बरोबर आहे. these bryophytes are classified into or grouped into two groups. एंटायर ब्रायोफाइटचे ज्या काही जनर आहेत, जेवढ्या काही त्याच्या स्पीसीज आहेत, त्या सगळ्या स्पीसीजला, जीनसला आपण दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट कॅटेगरी आहे किंवा फर्स्ट ग्रुप आहे ब्रायोफाइट्स मधला, ज्याला लिव्हरवर्ट्स कन्सिडर केला जाते, लिव्हरवर्ट्स. आणि सेकंड कॅटेगरी आहे ज्याला आपण म्हणतो मॉसेस. या दोन्हीला एक आणखी सिनोनिम्स किंवा आणखी टर्मिनॉलॉजी यूज केला जाते बा. Liverworts are also termed as Hepaticea. Hepaticea member त्याला कन्सिडर करतात आणि मॉसेसला मुस्की. बरोबर आहे. सिंपली दे आर टर्म्ड एज अ मस्की और मुस्की. समजले. तेवढे पॉइंट लिहून घ्या. लगेच आपण या एका ग्रुप बद्दल डिस्कस करू, लिव्हरवर्ट्स बद्दल. क्लासिफिकेशन ऑफ ब्रायोफाइट्स ऑन द बेसिस ऑफ गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट. Or not clear? अरे बायोलॉजीचं लेक्चर चालू आहे आता, फिजिक्सचा व्हिडिओ पाठवायचा करून बायोलॉजी लेक्चर मध्ये येतात. ओबडे ओबडे फिजिक्सचा सुरू करू रे. हा, कोलिनियर वेक्टर. ओबडे कोलिनियर वेक्टर लगेच घेऊ आपण, संपू द्या ब्रायोफाइट झाल्यावर घेऊ. सध्या काही डेफिनेशन राहिले ते डेफिनेशन राहिलेले आपण आज कंप्लीट करून टाकू. आहे 7 वाजता पेपर आहे. आज 7 वाजता पेपर आहे आपला. चला झाले सगळ्यांचं, मोडून घ्या.
तर बघा ब्रायोफाइट्स मधला फर्स्ट ग्रुप आपल्याला स्टडी करायचा आहे. दॅट इज दी लिव्हरवर्ट्स. लिव्हरवर्ट्स. तर लिव्हरवर्ट्स याला नाव कशामुळे दिलेलं आहे? बघा खूप इंटरेस्टिंग स्टोरी याची. आपल्या बॉडीमध्ये एक आपल्या बॉडीमध्ये सर्वात लार्जेस्ट ऑर्गन्स, सर्वात लार्जेस्ट ग्लँड आपण एका स्ट्रक्चरला कन्सिडर करतो. तर सगळ्यांना माहिती असेल, कधी बऱ्याच वेळेस ऐकलं सुद्धा असेल. लिव्हर सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. लिव्हर खराब झालं म्हणतात. जास्त जर ड्रिंक करत असेल एखादा इंडिव्हिज्युअल तर त्याचा लिव्हर खराब झाल्यानंतर जास्त दिवस काही राहत नाही. तर तो लिव्हर ऑर्गन सगळ्यांना माहित आहे. लिव्हर ऑर्गन बेसिकली आपल्या बॉडीमध्ये जे इन्सुलिन आहे, ज्याला आपण ग्लुकोजची लेवल मेंटेन करणारा हार्मोन कन्सिडर करतो, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन, हे दोन हार्मोन बेसिकली लिव्हरद्वारे प्रोड्यूस केले जातात. त्याच्यानंतर लिव्हरद्वारे एक पर्टिक्युलर डायजेस्टिव्ह ज्यूस सुद्धा सिक्रेट केला जात आहे, बरोबर आहे. त्या डायजेस्टिव्ह ज्यूसचा यूज करून आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असलेले किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे लार्ज स्मॉल इंटेस्टाइन आहे, या इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असलेले जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, या अनडायजेस्टेड फूड मटेरियलला डायजेस्ट करणारे डिफरंट एन्झाइम्स, बरोबर आहे, एन्झाइमची फॅक्टरी कन्सिडर केली जाते या लिव्हरला. तर त्या एन्झाइमचं प्रोडक्शन करणं आणि त्या एन्झाइमचा यूज करून डायजेशनची प्रोसेस कंप्लीट करणं, हे लिव्हरचं बेसिक फंक्शन आहे. आता या लिव्हरचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर बेसिकली इरेग्युलर शेप असणारा, इरेग्युलर आपण जनरली हार्टचा शेप जसा काढतो तसा शेप या लिव्हरचा आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्च्युली आपण लिव्हर जर ड्रॉ केलं तर आपल्या स्टमकच्या डाव्या साइडला प्रेझेंट असलेली सर्वात लार्जेस्ट ग्लँड्स आपण त्याला लिव्हर कन्सिडर करतो. कधी कोणी नॉनव्हेज खाणारे जर असतात तर कलिजी सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. तर ती कलिजी म्हणजे काय असते? लिव्हर असते. ते लिव्हरचा शेप जर तुम्ही कधी एंटायर जर लिव्हर पाहिला असेल, बरोबर, बकरा कापल्यानंतर किंवा कोंबडा कापल्यानंतर त्याचा पूर्ण लिव्हर जर पाहिला असेल, जी कलिजी जर पाहिली असेल, तर बेसिकली या टाइपचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. काय लक्षात? तर त्या लिव्हर सारखं स्ट्रक्चर याचं या ब्रायोफाइट्सचं आहे, बरोबर आहे. ब्रायोफाइट्सचं लिव्हर सारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याची काही भाजी वगैरे करून खायची नाही. त्याच्या म्हणसाल सर कलिजी काय देईन झालंय, मग आपण काय करू? याचीच कलिजी टाकून देऊया ब्रायोफाइट्सची, लिव्हरवर्ट्सची. आहे लक्षात? तर बघा लिव्हर सारखं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे यांना टर्मिनॉलॉजी किंवा याला नाव काय दिलेलं आहे? लिव्हरवर्ट्स नाव दिलेलं आहे. लिव्हरवर्ट्स ही टर्मिनॉलॉजी त्यासाठी यूज केलेली आहे. समजलंय? The structure of liverworts is resemble with a largest gland of our body. एक आपल्या बॉडी मधली लार्जेस्ट ग्लँड आपण त्याला कन्सिडर करतो. या ग्लँड सारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे आपण त्याला लिव्हरवर्ट्स म्हणतो. पण लिव्हरवर्ट मध्ये बेसिकली या लिव्हरवर्ट्सची प्लांट बॉडी जर आपण पाहिली तर लिव्हरवर्ट एक्झिबिट अ थॅलॉइड टाइप ऑफ प्लांट बॉडी. कोणत्या टाइपची प्लांट बॉडी? याच्यामध्ये थॅलॉइड टाइपची प्लांट बॉडी. आणि या लिव्हरवर्टचं जे थॅलस आहे, या थॅलसचे काही युनिक फीचर्स किंवा काही पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्याचे लक्षात ठेवायचे. काय पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का लिव्हरचे? द लिव्हरवर्ट्स बियर अ थॅलस व्हिच इज ग्रीन इन कलर. ग्रीन कलरचं थॅलस आहे. त्याच्यानंतर डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन आहे. द थॅलस ऑफ लिव्हरवर्ट इज डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन. त्याच्यानंतर डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन असून ग्रीन कलरचं आहे. त्याच्यानंतर एक स्पेसिफिक स्ट्रक्चर, युनिक स्ट्रक्चर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दॅट इज दिस थॅलस इज प्रोव्हाइडेड विथ अ युनिसेल्युलर रायझॉइड. रायझॉइडच्या बाबतीत आपण आता डिस्कस केलं पाहिजे. दोन टाइपचे रायझॉइड्स आपल्याला कॉमनली ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळाले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्याच्यापैकी युनिसेल्युलर सिनोसाइटिक कंडिशन एक्झिबिट करणारे रायझॉइड कॉमनली या थॅलस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रोस्टेट टाइपचं थॅलस आहे, बरोबर आहे. प्रोस्टेट किंवा त्याला आपण क्रिपिंग टाइपचं सुद्धा थॅलस कन्सिडर करतो, बरोबर आहे. क्रीप करणं, प्रोस्टेट ज्याला आपण क्रीपिंग करणं किंवा त्याला सिम्पली ट्रेल करणं सुद्धा कन्सिडर करतो, बरोबर आहे. काय केलं जातं? बऱ्याचशा प्लांट्स मध्ये, ज्या प्लांट्स मध्ये हर्बेसियस हॅबिटॅट आहे, हर्बेसियस हॅबिटॅट म्हणजे वीक टाइपचं स्टेम आहे, बरोबर. स्ट्रॉंग स्टेम जर असेल, हार्ड उडी जर स्टेम असेल तर ते प्लांट काय करतात? इरेक्ट ग्रो करतात, बरोबर. इरेक्ट ग्रो करतात, सरळ स्ट्रेट अपवर्ड त्यांची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. पण ज्यांच्यामध्ये हर्बेसियस हॅबिटॅट आहे, हर्ब लाइक स्टेम आहे किंवा एकदम वीक टाइपचं स्टेम आहे, असे प्लांट्स काय करतात? जनरली सॉइल सरफेसवर ट्रेल करतात,
ट्रेल करणं म्हणजे काय करणार आहे, रांगणं किंवा सरपटत जाणं. तसं ट्रेलिंग करतात, सॉइल सरफेस वर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय करत जातात, ग्रो करत जातात. तसं या लिव्हर वर्ड्स मध्ये सुद्धा त्यांचं जे स्टेम आहे हे स्टेम प्रोस्ट्रेट टाइपचं स्टेम आहे. सॉइल सरफेस सोबत स्टिक करून काय करत जातात, ग्रो करत जातात हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. स्ट्रेट अपवर्ड वर्टिकल डायरेक्शन मध्ये यांच्यामध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला मिळत नाही, कारण स्टेम किंवा यांचं जे थॅलस आहे ते थॅलस वीक टाइपचं आहे. त्याला सरळ किंवा स्ट्रेट अपवर्ड ग्रोथ करताच येत नाही. वर्टिकल ग्रोथ इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ लिव्हर वर्ड्स. त्याच्यानंतर रायझॉइड युनिसेल्युलर टाइपचे, युनिसेल्युलर रायझॉइड असून काय करतात, सिनोसाइटिक कंडिशन एक्झिबिट करतात. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन टाइपचं थॅलस आहे, डॉर्सी वेंट्रली. आपण ज्यावेळेस किंगडम ॲनिमलची स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला ही डॉर्सल, वेंट्रल, त्याच्यानंतर टर्मिनल, लॅटरल अशा पोझिशन बऱ्याचशा स्टडी कराव्या लागतात. तर तशी डॉर्सल आणि वेंट्रल या सिंपली पोझिशन्स आहेत किंवा डायमेन्शन्स आपण त्याला कन्सिडर करू. अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस, डॉर्सल सरफेस, वेंट्रल सरफेस. वेंट्रल म्हणजे जो फ्रंट साइडचा सरफेस आहे, या फ्रंट साइडच्या सरफेसला आपण वेंट्रल सरफेस कन्सिडर करतो. आणि बॅक सरफेस जो आहे आपला तो, बरोबर आहे, या बॅक साइडच्या सरफेसला आपण डॉर्सल सरफेस कन्सिडर करतो. तर तुम्ही जर या पर्टिक्युलर लिव्हर वर्डचं थॅलस ऑब्झर्व करत असाल तर दोन्ही साइडनं कम्प्लिटली फ्लॅट असलेलं स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे, डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन टाइपचं. जसं आपण झाडाचं एखादं पान जर आपण तोडलं, जर आपण लीफ त्याच्यापासून कट केलं, तुम्ही पानाला जर ऑब्झर्व करत असाल, एक मिनिट. आता दिसतंय का? ओके. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन टाइपचं थॅलस आपण कन्सिडर करतो. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन म्हणजे काय, दोन्ही साइडनं प्रेस केलेलं, बरोबर आहे. जसे आपण इस्त्री करतो किंवा घरी प्रेस करतो आपण, दोन्ही साइडनं त्या कपड्याला आपण प्रेस करतो, कडक दिसत असतं, बरोबर आहे. आमदार खासदारचे कपडे जसे कडक असतात, प्रेस स्टार्चिंग केलेले, तसं आपण या पर्टिक्युलर टाइपच्या थॅलसला किंवा लीफला आपण दोन्ही साइडने काय केलेले, प्रेस केलेले. प्रेस केल्यामुळे आपला जसा हाताचा पंजा किंवा आपला जो पाम आपल्याला पाहायला मिळाला, पामला जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही सरफेस कसे आहेत, कम्प्लिटली फ्लॅट आहे. तसं याचं थॅलसचं स्ट्रक्चर कम्प्लिटली फ्लॅट असते दोन्ही साइडना. त्याच्यावर कोणतेही आउटग्रोथ किंवा कोणतेही अपेंडेजेस आपल्याला पाहायला मिळत नाही. दोन्ही सरफेसने कसं आहे, फ्लॅट आहे. आणि थॅलस मध्ये आणखी एक युनिक फीचर लक्षात ठेवायचं बघा, यू कॅन डिस्टिंग्विश बिटवीन द डॉर्सल अँड वेंट्रल सरफेस ऑफ अ लिव्हर वर्ड्स. लिव्हर वर्ड्स मध्ये डॉर्सल सरफेस कोणता आहे, वेंट्रल सरफेस कोणता आहे ते तुम्हाला इझिली रेकग्नाइज करता येते, इझिली डिस्टिंग्विश करता येते. कसं डिस्टिंग्विश करणार पहा, जनरली याचा जर आपण वेंट्रल सरफेस पाहिला, थॅलस आहे आणि थॅलसचा दोन सरफेस आपण सांगायला, कोणते कोणते दोन सरफेस आहेत, एक आहे डॉर्सल सरफेस आणि एक आहे वेंट्रल सरफेस. वेंट्रल म्हणजे आपण फ्रंटचा सरफेस कन्सिडर करतो आणि डॉर्सल म्हणजे बॅक सरफेस आहे. दोन्ही सरफेसवर थॅलस कम्प्लिटली कसं आहे, फ्लॅट टाइपचं स्ट्रक्चर. इट इज अ फ्लॅट स्ट्रक्चर फ्रॉम द बोथ साइड्स, but you can easily distinguish the dorsal and ventral surface of the liver word. How we can distinguish? पण काय झालंय, जनरली त्यांचा फ्रंट सरफेस जर आपण पाहिला, थॅलसवरचा जो अप्पर साइडचा किंवा फ्रंट सरफेस जर आपण पाहिला तर तो कम्प्लिटली शायनी ग्रीन टाइपचा आहे, बरोबर आहे, शायनी ग्रीन कलर, एकदम चमक असणारा, चकाकी असणारा अप्पर सरफेस. तुम्ही पान झाडाचं जर पाहिलं तर पानावर सुद्धा तुम्हाला दोन्ही साइड कम्प्लिटली वेगवेगळ्या टाइपच्या ऑब्झर्व होतात. अप्पर सरफेस जो असते त्याच्या थोडीशी चकाकी असते आणि लोअर जो सरफेस असते थोडासा डार्क टाइपचा सरफेस असते, बरोबर आहे. कलर मध्ये तुम्हाला व्हॅरिएशन दोन्ही साइडला पाहायला मिळते. तसं यांच्यामध्ये सुद्धा सिंपली लीफ लाइक स्ट्रक्चर आहे आणि त्या लीफ लाइक स्ट्रक्चर मध्ये डॉर्सल आणि वेंट्रल सरफेस मध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश करता येते. डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन आहे आणि दोन्ही सरफेस आपल्याला इझिली याचे रेकग्नाइज करता येतात. अप्पर सरफेसचं जर फंक्शन आपण पाहिलं, या थॅलस मध्ये जो अप्पर साइडचा पार्ट आहे किंवा अप्पर पोर्शन जो आहे तो अप्पर पोर्शन म्हणजे वेंट्रल सरफेस आहे. दिस वेंट्रल सरफेस इज डायरेक्टली इन्वॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये इन्वॉल्व असलेला अप्पर सरफेस.
लोअर सरफेस सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकते, बट इट इज नॉट एक्सपोज्ड टू, डॉर्सल सरफेस इज नॉट एक्सपोज्ड टू द लाइट एनर्जी, not exposed to light, so it cannot perform the process of photosynthesis. मग dorsal surface काय करते? dorsal surface is attached with, it is attached with the substratum. substratum ज्या कोणत्या सपोर्ट वर हे ब्रायोफाइट ग्रो व्हायले, सॉइल सरफेस असेल, एखादा स्टोनी सरफेस असेल किंवा हार्ड सरफेस असेल, त्या सरफेस वर ब्रायोफाइटला जर प्रॉपर्ली होल्ड करायचा असेल तर त्या होल्डिंग पर्पज साठी त्या लोअर सरफेसचा यूज केला जाते. आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर लिव्हर वर्ड्सचं केलं, एक छोटीशी सिंपल डायग्राम जर आपण ड्रॉ केली तर डायग्राम मध्ये असे बरेचसे लिव्हर एकमेकांसोबत अटॅच केलेले तुम्हाला पाहायला मिळतात, सर्क्युलर फॉर्म मध्ये, फुल काढ्यासारखं. सेंट्रल जो पोर्शन आहे, या सेंटर पोर्शन वर जनरली रूट लाइक युनिसेल्युलर स्ट्रक्चर लोअर साइड ना, आपण या ब्लॅक बोर्डला जर सॉइल सरफेस कन्सिडर केला तर अपर सरफेस वरून आपल्याला रायझॉइड ऑब्झर्व होत नाही. रायझॉइड्स कुठे असतात? या पर्टिक्युलर थॅलसचे जे स्ट्रक्चर आहे, थॅलसचा जो सेंटर आहे, या सेंटरला बॅक साइडला किंवा सेंटरच्या डॉर्सल सरफेस वर हे युनिसेल्युलर स्ट्रक्चर काय झालेले असतात, ग्रो झाले असतात, ज्याला आपण रायझॉइड्स कन्सिडर करतो. पण बेसिकली लिव्हर वर्ड्स मध्ये आपल्याला दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स आहेत पहा, रिक्शिया आणि मार्किंशिया. रिक्शिया आणि मार्किंशिया आर द टू कॉमन लिव्हर वर्ड्स. जनरली या लिव्हर वर्ड्स मध्ये एक युनिक स्ट्रक्चर पहा जे रिक्शिया मध्ये किंवा रिक्शिया मध्ये प्रोड्यूस केला जाते, ज्याला जिम्मा कप म्हणतात. जो जुना सिलेबस होता, जो ओल्डर सिलेबस होता आपल्या MSBTS चा, त्या MSBTS च्या सिलेबस मध्ये जिम्मा कप ची स्टडी तुम्हाला होते. आता नवीन आपला जो सिलेबस आहे NCERT च्या सिलेबस मध्ये सुद्धा आणि आपल्या बोर्डाच्या सिलेबस मध्ये सुद्धा जिम्मा कप बद्दल आपण डिस्कस करत नाही. समजले? तर जिम्मा कप एक युनिक स्ट्रक्चर आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन साठी बरोबर आहे प्रोड्यूस केलेलं एक स्ट्रक्चर. त्याची स्टडी आपल्यासाठी दिलेलं नाही. तर दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, रिक्शिया आणि मार्किंशिया लिव्हर वर्ड्स मध्ये. समजले? लिहून घ्या. फास्ट. झाले? ओके, मूडू करे मा. त्यानंतर पहा, या लिव्हर वर्ड सारखंच लिव्हर वर्ड सोबतच स्ट्रक्चर रिझेंबल करणारा लिव्हर वर्ड्स मध्ये एक सब ग्रुप आपल्याला आणखी स्टडी करायचा आहे, ज्याला हॉर्न वर्ड्स म्हणतात. लिव्हर वर्ड्स मधला एक सब ग्रुप आपण स्टडी करायला आहोत, विच आर कॉमनली टर्म्ड ॲज हॉर्न वर्ड्स. हॉर्न वर्ड्स बरोबर आहे. लिव्हर वर्ड्स कशामुळे म्हणलो आपण रे? लिव्हर सारखं स्ट्रक्चर होतं. द स्ट्रक्चर ऑफ दिस ब्रायोफाइट्स रिझेंबल विथ द लिव्हर, सो दे आर टर्म्ड ॲज लिव्हर वर्ड्स. हॉर्न वर्ड्स काय असतात? हॉर्न म्हणजे आपण शिंग म्हणतो. शिंग सगळ्यांना माहित असतात बरोबर आहे. म्हशीचे शिंग तुम्ही कधी पाहिले असतात, लांब लांब असतात, चांगले सहज ऑब्झर्व होतात बरोबर आहे. म्हशीचे असतात, गाईचे असतात, बैलाला सुद्धा असतात. तर हॉर्न वर्ड्स म्हणजे काय? बेसिकली द स्ट्रक्चर ऑफ दीज ब्रायोफाइट्स रिझेंबल विथ द हॉर्न ऑफ कॅटल. जनरली कॅटल मध्ये जे हॉर्न प्रोड्यूस केला जातात बेसिकली त्यांच्या प्रोटेक्शन पर्पज साठी, तसे हॉर्न आपल्याला काही पर्टिक्युलर लिव्हर वर्ड्स मध्ये पाहायला मिळतात. त्या लिव्हर वर्ड्सला, दोन लिव्हर वर्ड्स which has a horn like structure are commonly termed as horn words. तसं पहा, या ग्रुपला बेसिकली आपण सेपरेट ग्रुप म्हणून स्टडी करतो, एक सेपरेट कॅटेगरी ब्रायोफाइटची म्हणून स्टडी करतो. पण आपला जो NCERT चा सिलेबस आहे, त्या NCERT च्या सिलेबस मध्ये या लिव्हर वर्ड्स मध्येच हॉर्न वर्ड्सला काय केलेलं आहे? इन्क्लूड केलेलं आहे.
बाकी एंटायर स्ट्रक्चर जर आपण हॉर्न वर्ड्सचं पाहिलं तर इट इज एक्झॅक्टली सिमिलर विथ दी लिव्हर वर्ड्स दॅट इज दे हॅव अ थॅलॉइड प्लांट बॉडी. कोणत्या टाइपची प्लांट बॉडी आहे? थॅलॉइड टाइपची. थॅलॉइड प्लांट बॉडी असून थॅलस कसे फ्लॅट आहे, डॉर्सी वेंट्रली फ्लॅट आहे, डॉर्सल सरफेस न सुद्धा आणि वेंट्रल सरफेस वर सुद्धा फ्लॅट आहे. त्यानंतर रायझॉइड युनिसेल्युलर टाइपचे आहेत, सिनोसायटिक कंडिशन एक्झिबिट करतात. त्यानंतर रायझॉइड नंतर स्ट्रक्चरचा कलर जर आपण पाहिला किंवा थॅलसचा स्ट्रक्चर जर आपण पाहिला तर शायनी ग्रीन at the ventral surface and dark green at the dorsal surface. dorsal surface dark green आहे आणि ventral surface shiny green टाइपचा आहे. त्यानंतर थॅलस वर एक युनिक स्ट्रक्चर हे मार्किंग असं हॉर्न वर्ड्स द्वारे काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. आपण हॉर्न वर्ड्सची डायग्राम जर ड्रॉ करत असतो तर सेम डायग्राम ऍज इट इज आपल्याला जशी आपण लिव्हर वर्ड्स मध्ये ड्रॉ केली तसंच सेम स्ट्रक्चर त्यांचं आहे. ज्या स्ट्रक्चर मध्ये काय केलं जाते, एक हॉर्न लाइक स्ट्रक्चर्स आर प्रोड्यूस्ड बाय द थॅलस. दिस हॉर्न लाइक स्ट्रक्चर इज नथिंग बट अ स्पोरोफाइट. जे हॉर्न लाइक स्ट्रक्चर हे लिव्हर वर्ड्स मधले हॉर्न वर्ड्स प्रोड्यूस करायले त्या हॉर्न लाइक स्ट्रक्चर काय, दिस इज नथिंग बट द स्पोरोफाइट ऑफ दिस ब्रायोफाइट. यांचा तो काय स्पोरोफाइट आहे. स्पोरोफाइट आपल्याला माहिती आहे इट इज अ स्पोर प्रोड्यूसिंग स्ट्रक्चर. काय करते स्पोरोफाइट? स्पोरचं प्रोडक्शन करते. इट इज बेसिकली इन्व्हॉल्वड इन द प्रोडक्शन ऑफ स्पोर. आता स्पोर प्रोड्यूस केले या स्पोरचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, दे आर इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचंय. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेटचं प्रोडक्शन केलं आपण आणि या गॅमेटच्या फ्युजननं मेल गॅमेट प्लस फिमेल गॅमेट दोन टाइपचे गॅमेट प्रोड्यूस केलेले आहेत. या दोन्ही गॅमेटचं फ्युजन करून आपण काय करतो, झायगोटच्या ऐवजी तिथे स्पोरचं प्रोडक्शन करतो. दिस स्पोर विल लेटर ऑन गिव्ह राईज टू द गॅमेटोफाइट. समजलंय? तर हॉर्न वर्ड्स म्हणजे असे काही स्पेसिफिक टाइपचे लिव्हर वर्ड्सच आहेत, फक्त त्यांच्यावर एक युनिक स्ट्रक्चर किंवा यांच्यावर एक स्पोरोफाइट प्रोड्यूस केला जातं. ज्या स्पोरोफाइटचं स्ट्रक्चर हॉर्न सारखे. बाकी रायझॉइड, थॅलस सगळ्या टर्म सगळ्या कन्सेप्ट सेम अप्लाय होतात या हॉर्न वर्ड साठी सुद्धा. समजलंय? सो दॅट्स ऑल अबाउट द लिव्हर वर्ड्स. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण राहिलेला एक ब्रायोफाइटचा ग्रुप ज्याला आपण मॉसेस म्हणतो, या मॉसेस बद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू आणि सोमवारपासून आपण टेट्रोफाइटला सुरुवात करू. समजलंय? काही डाऊट असेल तर विचारा. संध्याकाळी एक्झाम आहे, एक्झामची तयारी व्यवस्थित करायची. क्वेश्चन 2-2, 3-3 वेळेस ते सॉल्व्ह करा. पाठ करायचे नाही, फक्त आन्सर तिथे आणि पाहून तर सोडवायचाच नाही बा.